जेव्हा फर्स्ट टाइम कुठल्या स्कूलमध्ये मुलांना घालायचं याच्याबद्दल खूप आम्ही विचार केला. पण ज्यावेळी आम्हाला समजलं की जॉयबेल स्कूलमध्ये ॲडमिशन्स घ्यायचं आहे, त्यावेळेस इन्क्वायरीसाठी आलो, मॅडम बरोबर बोलणं झालं, त्यावेळेस आम्ही ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज तिथे मुलांसाठी घेतल्या जात होत्या त्या बघून खरंच खूप सॅटिस्फाईड झाले आणि मी डिसिजन घेतला की मला याच स्कूलमध्ये मुलीला घालायचंय. कारण जेव्हा फर्स्ट टाइम आपलं रिधिमा ही माझी फर्स्ट मुलगी आहे आणि ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा मुलांनासाठी आपल्याला काही चॉईस करायचं असतं तेव्हा आपण ऑलवेज बघत असतो की अजून बेटर काय देता येईल. सो मी या स्कूलमध्ये तिला ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मी आणि आमच्या घरचे खरंच खूप हॅपी झाले. कारण तिचा परफॉर्मन्स आणि स्पेशली ज्या ज्या ॲक्टिव्हिटी म्हणजे फक्त स्टडी नाही तर स्कूलमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात खूप चांगल्या प्रकारे मुलांकडनं त्या करून घेतल्या जातात आणि एकदम चांगलं मुलांसाठी एकदम हेल्दी वातावरण स्कूलमध्ये आहे. कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना हे आलंच पाहिजे असं नाही. तर हळूहळू खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांकडनं सगळं करून घेतलं जातं. मी एक वर्किंग वुमन आहे त्यामुळे मला जास्त टाइम तिच्या होमवर्कसाठी देता नाही येत. पण स्कूलमध्येच इतक्या परफेक्टली सगळं करून घेतलं जातं की मला घरी आल्यानंतर स्पेशल त्याच्यासाठी काही फारसे एफर्ट्स घ्यावे लागले नाही. आणि आज ती खूप चांगल्या प्रकारे स्पेलिंग रीड करते, खूप चांगल्या प्रकारे लिहिते आणि आवडीने म्हणजे मुलांनी एकच पालकांना हवं असतं की मुलांनी आवडीने स्कूलमध्ये यावं आणि स्कूलमधलं वातावरण जर चांगलं असेल तर ते आवडीने स्कूलमध्ये येतात. तसं ती कधीही मला स्कूलमध्ये नाही जायचं म्हणून बोलत नाही, अगदी आवडीने स्कूलमध्ये येते. स्कूलमध्ये खूप छान छान ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. त्यांचं स्टेज डेअरिंग चांगलं डेव्हलप करण्यासाठी, त्यांचं स्पीकिंग स्किलसाठी मला खूप आवडतं हे स्पेशली की त्यांच्याकडनं श्लोक वगैरे करून घेतले जातात ज्याने उच्चार त्यांचे चांगले स्पष्ट होत आहेत. स्पेशली अजून जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतात तेही मॅम त्यांच्याकडनं करून घेतात. सो मी ॲज अ पॅरेंट खूप खूप हॅपी आहे आणि मला खूप बरं वाटतं की मी ही स्कूल चॉईस केली माझ्या मुलीसाठी. थँक्यू.